काँग्रेस आमदार असलम शेख सध्या आमच्या सोबत आहे। असलमजी काय सांगणार, नीटच्या नंतर आता टी पेपर फुटीच्या प्रकरण समोर आलं आहे, तर पोलिसांनी 3 लोकांना अटक केलं त्याच्यामध्ये, पण तुम्ही कसं बघतात हा प्रकरण? हे बघा, नीटचा झाला, त्याच्यानंतर आता नवीन TATचं झाला, मध्ये जे इंटरनल एक्झाम झालेले होते आपले महानगरपालिकाचे ऑफिसर्सचे, तेही पेपर फुटला होता। मी सभागृहामध्ये आवाज उचलला आणि परत ते एक्झामिनेशन घ्यायचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे सरकारला काय पडलीच नाही। सरकारला फक्त कसा वाद निर्माण करायचा, बोगस न्यूज कशी चालवायची, आपसामध्ये भांडण कसं लावून द्यायचं आणि या देशाचे जे तरुण पिढी आहे त्यांचे भविष्य बरोबर खेळायचं काम हे सगळं चालू आहे। एवढा अभ्यास केल्यानंतर जर नीट लीक होत असेल, मग हे TATचं आज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने का सांगितलं, एक शाळामध्ये तुम्ही 50-50 हजार टीचरला, हेडमास्टरला तुम्ही पगार देत आहेत आणि त्याला कॅलिबरच नाही शिकवायचं, म्हणून TATचं एक्झाम केलं ना की त्याची कॅलिबर आहे का नाही, तो व्यवस्थित शिकू शकतो का नाही, टॅक्स पेअरचा एवढा मोठा पगार नाही जातोय म्हणून ते लावलं, तेही फुटलं आता। म्हणजे त्याच्या आधी पोलिसांची भरती होती त्यामध्ये पण तसंच झाला। म्हणजे हे सगळा कारोबार जे आहे ना, करप्शनचा फार मोठ्या लेवलवरती चालू आहे। कोट्यापेक्षा जास्ती किमतीने विकणं जाणार होता पेपर, असा पण तपासात उघडकीस आला आहे। तुम्हाला काय वाटतं की हा एक व्यवसाय सुरू झाला आहे का याच्यामध्ये? नाही, वारंवार जर होत असेल आणि सरकारला याच्यावरती माहिती असताना परत जर होत असेल तर कुठेतरी हे लोक इन्वॉल्ड आहेत ना, नाही तर परिस्थिती अशी झाली नसती। एकदा काय घरात काय चूक झाली की आदमी दुरुस्ती करून घेतो ना। आता वारंवार एका वर्षामध्ये जर 3-3दा पेपर फुटत असेल तर मला वाटतं कुठेतरी सरकार याच्यावरती अजिबात इंटरेस्टेड नाही की लोकांना न्याय भेटला पाहिजे। कशा प्रकारच्या कारवाईची मागणी करणार आहेत? कारवाई म्हणजे अशा लोकांना अटक केला पाहिजे आणि तुरुंगात टाकलं पाहिजे जे मुलांची भविष्याची खेळतात, आणि कसं फुलप्रूफ करता येईल त्याच्यावरती योग्य कारवाई केली पाहिजे। मुंबईमध्ये मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप केल्याच्या प्रकरण समोर आले आहेत, काय सांग? ज्या पद्धतीने आज वातावरण देशात झालेलं आहे आणि अशी कृती जर कोण करत असेल म्हणजे लोकांचा जीव जाण्याची हजारोची संख्या नाही याचे चान्सेस होता। त्या माणसालावर तर साधी कारवाई करून होणार नाही, ते इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे की तो कुठपर्यंत इन्वॉल्ड आहे आणि त्याच्यावरती सर्वसाधारण BNS नाही लावला पाहिजे, त्याच्यावरती MCOC ॲक्टच्या तर्फे कारवाई झाली पाहिजे, ज्या कारणे दुसरा कोण असा हिंमत करणार नाही। ऑपरेशन टायगर नंतर आता उद्धव ठाकरे जे बंडखोर खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत आहेत। उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की हा ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे। तुम्ही काय सांगा? नाही, हे बघा, कोणाचा आमदार फोडणं, कोणाचे खासदार फोडणं हे योग्य नाही आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण नाही, आणि अख्ख्या जगात जे आहे ना आपली नाचक्की होत आहेत, हसी उडवतात की या देशामध्ये अशी सगळी प्रकरणं चालू आहे। आणि देशाच्या लोकांना पण समजायची गरज आहे की जर असा कुठलाही पक्ष कोण करत असेल तर त्याला दुसऱ्यांदा उभं नाही केलं पाहिजे। राम मंदिरमध्ये चोरीच्या प्रकरण समोर आलं आहे। राम मंदिरच्या चोरीमध्ये आता काय तिकडे FIR झालेला आहे, पण ज्यांच्यावरती FIR झाला त्याच्यापेक्षा जे मोठे लोक आहेत त्यांना तुम्ही पकडा। आणि देवाच्या नावावरती जर असा होत असेल तर तुम्ही विचार करा की सरकार कशी चालली आहे तिकडे। तर योगीजींना पण फक्त माईकवरती यायचं, मोठी मोठी घोषणा करायचा, हे करून टाकू ते करून टाकू, ज्या नावावरती ते निवडून आलेत तिथेच एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।